आणि आताची एक महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। लाडकी बहीण या योजनेला वित्त विभागाचा विरोध या कपोलकल्पित बातम्या असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। या योजनेला कोणाचाही विरोध नाही असं अजित पवार यांनी म्हटलं। तसंच 35,000 कोटींची अतिरिक्त तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध नसल्याचं दादांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित। योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करा, दादांचं आवाहन। वित्त नियोजन, सर्व संबंधित विभाग तसंच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली, दादा। योजनेसाठी आवश्यक 39,000 कोटींच्या संपूर्ण रकमेची तरतूद या वर्षीच्याच अर्थसंकल्पात केली। त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही, अजितदादा। महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणं शक्य आहे, अजितदादा। प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणं कृपया थांबवावं, दादांचं आवाहन।